आपल्या दुसऱ्या साईडवरती चाललो होतो मी. दुसऱ्या साईडवर जायच्या आधी सीन असं झालं की पाठीमागच्या साईडला खूप गर्दी दिसली मला. आपली जी दुसरीवाली साईड आहे जिथं आपण नाईटला वगैरे काम चालू होतं, तर तिथं आलो होतो मी. चिकूचा ट्रॅक्टर वगैरे होतं म्हणून थांबलो होतो थोडा वेळ. तिथं विषय असा झालाय की साईटवरती आत्ताच एक किस्सा झालाय की गाडी जी आहे त्याच्याच खाली आली. भेटलं हो, कुणाला काही झालं नाही, ऑपरेटरला पण कुणी काही केलं नाही, कारण ऑपरेटरची चुकीच नाही. असं नाही का ऑपरेटरने चुक म्हणजे मुद्दाम गेलं होतं त्यामुळे कुणी काही बोललं पण नाही. जे झालं त्याला कुणी टाळू नाही शकत. आता ते ज्यांच्याकडून ज्यांचं जे मशीन होतं ते स्कूटी वगैरे जी गुंतली होती ते आता शोरूमला घेऊन गेलेत. मेंटेनन्स वगैरे त्यांचं काय असेल ते रिपेअरिंग वगैरे करून देणार आहेत ते. गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकाळी जवळजवळ 6 वाजता साईडवरती आले. आत्ताशी मस्त सूर्योदय वगैरे झालाय, बाहेर सगळं ऊन पडलंय. आणि लवकर याचं कारण एकच होतं, आपलं 2 दिवस झाले मुरुमाची लेवल करायचं काम चालू होतं. आणि काल तर मी जरा बाहेर होतो त्यामुळे मी ब्लॉग शूट नाही केला. पण आज सकाळी लवकर ह्याच्यासाठी आलोय की अजून एक आपला प्रोजेक्ट चालू आहे, त्याच्यावरती ट्रेमिक्सचं काम चालू आहे, कॉन्क्रीटचं काम चालू आहे. तर ते 2-3 दिवसापासून ते पेंडिंग राहिलं होतं काम. तर सकाळी आता 11-11:30 नंतर इथं जीएसबीचं जे मटेरियल आपल्याला नंतर लेअर द्यायचं होतं 1 4 इंचचा, ते मटेरियल आता 11-11:30 नंतर येणार आहे. त्यामुळे इथं लगेच काय काम नव्हतं, ते लवकर त्यांनी मला सकाळीच म्हणजे काल रात्रीच आमचं प्लॅनिंग झालं होतं की तिकडच्या साईडला आपल्याला ते काम करायचं. त्यासाठी आता लवकर आलो मी. तसं तर प्लॅनिंग आमचं 4 वाजताच ठरलं होतं, पण आता लवकर जाग नाही आली, मग मी 6-6:30 पर्यंत आलो. आत्ता 7 वाजलेत आणि आता मला थोडंसं डेली प्रमाणे आपलं क्लिनिंगचं वगैरे काम होतं, सो क्लिनिंग वगैरे केले. आता याच्यानंतर मला जायचं त्या कंपनीमध्ये. तर पुढे गेल्यानंतर थोडंसं नाश्ता करायला थांबायचं प्लॅन आहे, पण नाश्ता करायला थांबलं की मग पुढे जायला उशीर होईल, त्यापेक्षा डायरेक्ट कंपनीतच जाऊ. रस्त्याने चाललो होतो आणि माझ्या डोक्यात काहीतरी वेगळी गणगण होती आणि मी रस्त्याच्या जवळजवळ एक 10-15 फूट पुढे आलो. मला ह्या साईडला जायचं होतं आणि ह्या साईडला आपल्या महिंद्रा कंपनीचा 8 नंबर गेट आहे, पण मला ह्या साईडला जायचंय आणि मी ह्या साईडला निघालो होतो. सकाळी सकाळी डोक्याला असं काहीतरी असलं, अशा सगळ्या गडबडी होऊन जातात. कंपनीच्या आतमध्ये आपल्याला काम करायचंय आणि जेसीबी इथं लावलंय. तर ऑलरेडी इथं ह्या साईडला कॉन्क्रीटसाठी थोडीशी लेवल काढलेली आहे, पण ही प्रॉपर लेवल नाही आहे. ह्याच्यामध्ये अजून चेंजेस करायचे आहेत, कारण हे वाला मटेरियल पाठीमागे जे ते काळं काळं दिसते ते वाला सगळं काढायला लागणार आहे. ऑलरेडी इथं इथपर्यंत तर कॉन्क्रीट झालेलं आहे. आणि हे जे आहे ना, ही आपली PABची कंपनी, म्हणजे जिथं आपले जेवढे पण प्रोजेक्ट चालतात, तर हे जे मेटलचे वगैरे जे कॉलम वगैरे आहेत, जे स्ट्रक्चर असतं ते सगळं इथं बनतं. सो ऑलरेडी मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी इथं पाठीमागच्या साईडला कॉन्क्रीटची लेवल केली होती आणि त्याच्या आधी पण बाहेरच्या साईडला पण थोडंसं कॉन्क्रीटसाठी लेवल केली होती, पण तिथं बाहेरच्या साईडला कॉन्क्रीट झालं नाही. तर त्यांनी हे सगळं मटेरियल ह्या साईडला शिफ्ट केले. आणि हे दाखवायचं आहे तुम्हाला, हे क्रेनची हालत बघा. ह्या हालत म्हणजे यांनी काचांच्या जागी हे पॉलिथिन असतं ना, हे वालं यूज केलं आहे त्याला, आणि सगळं ह्याच्यामध्येच सगळं रॅप करून याच्याच काचा तयार केल्या. पण हे जास्त लॉंग लाईफ चालत नाही. पण आपल्याला आता आतमध्ये काम करायचं आहे. आणि इथं जे ह्या कंपनीचे सुपरवायझर आहेत त्यांना मी कॉल केला होता, ते एक 15-20 मिनिटामध्ये येतं. ते आले की मग आपल्याला समजेल की त्यांना कसं रिक्वायरमेंट आहे, त्या हिशोबाने आपल्याला प्लॅनिंग करायला लागेल. पण हे जे आहे ना, हे वालं मटेरियल हे आपल्याला थोडीशी अडचण करणार आहे. हे सगळ्यात आधी काढायला लागेल. मुरुम आपल्याला मे बी कमी पडू शकतो, मुरुम एखाद्या वेळेस जास्त आणायला लागणार आहे. कारण त्यांना मी रात्री आमचं डिस्कशन झालं, त्याच्यानंतर काय परत बोलणं झालं नाही. आणि मी पण इथं साईडवरती आज सकाळीच आलो लवकर. सो मग त्याच्या आधी मला माहीत पण नव्हतं की आतमध्ये मुरुम नाही वगैरे, नाही तर मग मी त्यांना सांगितलं असतं की आपल्याला जास्त मुरुम लागणार आहे. आता ते आल्यानंतर मग त्यांना सांगायला लागेल की आपल्याला अजून मुरुम लागेल, म्हणजे मग ते मुरुम मागून घेतील. कारण एवढ्या मुरुमामध्ये लेवल होणं पॉसिबलच नाही. ऑलरेडी खाली दगड वगैरे सगळं हे सोलिंग केलेलं आहे. सो त्या मटेरियलमध्ये आणि ह्या मटेरियलमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण आपल्याला फायनल लेवलसाठी एकदम बारीकवालं मटेरियल पाहिजे असतं, खडीसारखं, आणि याच्यामध्ये भरपूर सारे दगड आहेत. आता या कमीत कमी 2 गाड्या तरी इथं मुरुम टाकायला लागेल, त्याच्यानंतरच ही लेवल व्यवस्थित होईल. आणि आपल्या जेसीबीचे आता जवळजवळ 1000 तास कंप्लीट झाले. मी तुम्हाला दाखवतो. हा, हे सध्याचं रिडिंग आहे 206 तास ह्या मंथमध्ये चाललंय आणि 1014 तास टोटल. म्हणजे जेसीबीला घेऊन झाले एक
5 महिने झाले जेसीबीला घेऊन. सो आता 1000 तास कम्प्लीट झाले त्याचे आणि आता 1000 तासाची सर्व्हिसिंग पण लवकरच करायला लागेल. तसं शोरूम वाल्यांचा काल तर काय अजून कॉल येणार होता. काल कॉल यायला पाहिजे होता पण काल काय कॉल आला नाही, कारण त्यांना लगेच तिकडे अलर्ट जातो की आपल्या ह्या जेसीबीचं, कारण ह्या जेसीबीला जीपीएस पण आहे. त्या साईडला इथं जीपीएसचं पाठीमागच्या साईडला दिसत असेल, हे वाला जीपीएस आहे. सो लगेच कंपनीच्या लक्षात येतं की सर्व्हिसिंग वगैरेचा अलर्ट आलाय म्हणून. म्हणजे आज 1-2 दिवसामध्ये याची सर्व्हिसिंग पण करायला लागणार आहे. आणि ह्या सर्व्हिसिंगला खूप खर्च येतो 1000 तासाला. मागच्या वेळी आपण 500 तासाची सर्व्हिसिंग केली होती, पण तेव्हा मी ब्लॉग शूट नव्हता केला. 500 तासाच्या सर्व्हिसिंगला अराउंड 14,000 ते 15,000 रुपये खर्च येतो. आता ह्या सर्व्हिसिंगला किती येते, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड करणार आहे. मागच्या वेळी फक्त आपण जे प्रायमरी फिल्टर्स असतात ते चेंज केले होते आणि इंजिन ऑइल रिप्लेस केलं होतं. आता ह्यावेळी सगळे फिल्टर्स, त्याच्यानंतर ॲक्सल ऑइल, ट्रान्समिशन ऑइल आणि अजून कुठलं तरी ॲडिशनल एक फिल्टर असतो, कारण BS4 मशीन आहे. सो अजून एक ॲडिशनल फिल्टर असतो, तो पण याच्यामध्ये ॲड होणार आहे. मग आता ओव्हरऑल जर कॉस्ट बघायला गेलं ना, अराउंड माझा अंदाज एक 35,000 ते 40,000 ह्या सर्व्हिसिंगला खर्च येऊ शकतो. आणि आता सध्या तरी सगळी कामाची धावपळ चालू आहे, लगेचच्या लगेच सर्व्हिसिंग पण करता येणार. जेव्हा हे थोडंसं सध्या जरा आता मे महिना चालू आहे ना, अजून 1-2 आठवडे गेले की मग जरा पावसाळ्याचं वातावरण झालं की कामं पण बऱ्यापैकी स्लो होतील. त्याच्यानंतर मग आपल्या मशीनची सर्व्हिसिंग करायला लागेल. फक्त 1 तास गेला याला आणि हे सगळं लेवल झाले आणि आपल्या मशीनची हालत पूर्णपणे खराब झाली. सगळे धुळेनी, काचेवरती पण धुळे आणि हे वाला सगळं मटेरियल एक्स्ट्रा निघाले. पण आता असं झालं की हे मटेरियल आहे ना आम्हाला बाहेर काढायचंय, त्यासाठी जागा नाहीये, कारण त्यांचे सगळं मटेरियल वगैरे पडलेले ते वालं. आता ते दिवसभर सगळं हटवून घेते साईडला. त्याच्यानंतर मग संध्याकाळी आपलं जे GSBच्या गाड्या येणार होत्या ना, त्या गाड्या पण आलेल्या साईडवरती, मग त्या साईडवरती बोलवले लवकर. आणि आता डिझेल पण कमी आहे मशीनमध्ये, पण आजचा दिवस चालून जाईल. 2 पॉईंट आहे, 2 पॉईंट मध्ये बऱ्यापैकी 4-5 वाजेपर्यंत तरी चालेल. जर संध्याकाळी गरज लागली तर मग संध्याकाळी टाकते. पण आता हे सगळं मटेरियल जे आहे हे इथंच राहील. संध्याकाळी जेव्हा हे सगळं मटेरियल मुरुम वगैरे त्यांचं PBचे कॉलम वगैरे काढले की मग संध्याकाळी परत यायचं आपल्याला ह्या साईडवरती आणि त्याच्यानंतर मग त्यांना राहिलेलं मटेरियल लेवल करून द्यायचं. आता तिकडून कॉल येतात भरपूर, आपल्याला परत त्या साईडवरती जायचं. आता साईडवरती आत्ताच एक किस्सा झालाय, ही गाडी जी आहे ॲजॅक्स खाली आली. आपल्या तर दुसऱ्या साईडवरती चाललो होतो मी. दुसऱ्या साईडवर जायच्या आधी सीन असं झालं की पाठीमागच्या साईडला खूप गर्दी दिसली मला. आपलीच ही दुसरीवाली साईड आहे जिथं आपण नाईटला वगैरे काम चालू होतं, तर तिथं आलो होतो मी. चिकूचा ट्रॅक्टर वगैरे होतं म्हणून थांबलो होतो थोडा वेळ. तिथं विषय असा झालाय की सगळं हे आहे, एक ॲजॅक्सवाला होता. सो त्या ॲजॅक्सवाल्याकडून मटेरियल वगैरे लोड करत होता तो. ॲजॅक्सचा आता पाठीमागच्या साईडला कॉन्क्रीट मिक्सर मटेरियल वगैरे लोड करत होता आणि लोड करता करता पाठीमागून एक बारीक मुलगा आला. तो स्कूटीवरती काहीतरी पाण्याची बॉटल वगैरे घेऊन चालला होता. तर ती स्कूटी त्याला रिव्हर्सला जाताना दिसली नाही, ती स्कूटी डायरेक्ट त्याच्या खाली जाऊन गेली. आणि त्यात काल परवाच त्या कंपनीची पूजा वगैरे झाली होती. ज्यांची कंपनी त्यांचा मुलगा होता ऍक्च्युली, तर तो पाणी आणायला चालला होता आणि तिथं व्यवस्थित वाटत नव्हतं, कारण ती स्कूटी एवढी खतरनाक गुंतली होती ना त्याच्यामध्ये. कारण ऑपरेटरची पण चुकी नाही त्याच्यामध्ये, कारण ऑपरेटर रिव्हर्सने चालला होता, ऑपरेटरला पण दिसलं नसेल. ॲजॅक्सला जेवढं पाहिजे तसं साईडने दिसत नाही, त्यामुळे अशा गोष्टी घडून जातात. तरी पण जर आपले कोणी ॲजॅक्स ऑपरेटर वगैरे असेल तर जर असं जपून चालवत जा, आजूबाजूला बघत जा बाबांनो. नाहीतर जर कोणी गेलं ना आपल्या हातून लय अवघड होतं. असं नाही व्हायला पाहिजे. बघू आता तिथं तर साईडवरती कुणाला काही झालं नाही. आता आपलं मला उशीर झाला होता, मग मी निघालो तिथून साईडवरती, कारण त्या साईडवरती पण काम होतं आज. पण योगायोग असा की मी त्यांना बोललो की आज मला टाइम नाही, मला दुसऱ्या साईडवरती सगळं फायनल करायचंय. म्हणून मग त्यांनी सगळ्या गोष्टी पुढे ढकलल्या आणि त्याच रूटने मी येत होतो, म्हणून मला ते बघायला भेटलं. होप कुणाला काही झालं नाही, ऑपरेटरला पण कुणी काही केलं नाही, कारण ऑपरेटरची चुकीच नाही. असं नाही का ऑपरेटरनी म्हणजे मुद्दाम गेलं होतं त्यामुळे कुणी काही बोललं पण नाही. जे झालं त्याला कुणी टाळू नाही शकत. आता ते ज्यांच्याकडून ज्यांचं जे मशीन होतं ते स्कूटी वगैरे जी गुंतली होती ते आता शोरूमला घेऊन गेलेत. मेंटेनन्स वगैरे त्यांचं काय असेल ते रिपेअरिंग वगैरे करून देणार आहेत ते. काल आम्ही हे सगळं दिवसभर लेवल केलं होतं. मी आत्ताच साईडवरती आलो, त्या साईडला थोडंसं लेवल करायचं, पण तिथं थोडंसं मटेरियल वगैरे पडलेलं आहे. मग आता त्यांनी त्या JCBला दुसरं काम सांगितलं. रोलरवाला पण उभा आहे, कारण पाणी टाकलंय आणि पाणी टाकल्यामुळे एवढा चिखल झालाय की त्याच्यावरती रोलर पण मारता येत नाही. आता हे वाले JCB जे आहेत ते त्यांचं काम करतात. मला फक्त
त्या साईडचं काल एक कोपरा बाकी होता ते लेवल करायचंय, पण तिथं असं झालंय की सगळं त्यांचं मटेरियल वगैरे पडलेलं आहे हे वालं. मग आता ते लेबर वगैरे दिला की ते सगळं मटेरियल काढतील, नंतर मग माझं पण काम चालू आहे. आत्ताच ये बहुत महंगा है नीरज, ये परवडेगा नहीं अपनी जेब को. वो वाला नहीं, वो रेड वाला ये खाने का, ये बचपन की याद ताजा करके इसको. कौन सा आहे चोकोबार आहे का? आता साइड वरती आईस्क्रीम वाले आले होते, सगळ्यांनी आम्ही आईस्क्रीम. प्रणम किधर काय रे? ते मटेरियल वगैरे साफ करायला ह्या येडायला दिलंय मला सोबत, अजून काय त्यांनी साफ केलं नाही. मग अरे 40 रुपये पे करणे काय त्यांना पेमेंट करायचंय. सगळेजण पोरं बोलले की आईस्क्रीम खाऊ, म्हटलं चला आईस्क्रीम खाऊ. मग मित्रांनो आता 12 वाजत आलेत आणि सकाळी जे आपण आल्यानंतर लेवल करायला चालू केलं होतं, म्हणजे 11 वाजता आलो होतो मी. 1 तासामध्ये हे वाला सगळं लेवल करून टाकले. थोडेसे एक्स्ट्रा दगड जे आहेत ते दगड वगैरे निघाले तिथं. आता हे दगड वगैरे सगळे आपण जे तिथं काल स्टॉक करत होतो ना दगडाचा, तर म्हणजे जे खराब मटेरियल त्या साईडला काढत होतं त्या साईडला टाकून द्यायचं. हे अजून तर काही जीएसबीच्या गाड्या आल्या नाही, कारण सकाळपासून ते सांगत होते 11 साडे 11 पर्यंत जीएसबीच्या गाड्या आहेत. आणि तिथं जो ऍक्सिडेंट झाला होता तिथं बराच वेळ गेला, 1 अर्धा तास तिथे गेला माझा. त्यामुळे मग इथे यायला पण उशीर झाला आणि इथं धावपळ करत आलो तर इथं जीएसबीच्या अजून मटेरियलच्या गाड्या नाही. आणि त्यात काल जे त्यांनी ते पाणी वगैरे पाण्याचे टँकर वगैरे सोडले होते खाली, तर त्याच्यावरती जेसीबी फिरून फिरून सगळा गाळ झालाय. आता सध्या तरी हे मटेरियल सगळं काढून घेतो, त्याच्यानंतर मग आता 1 तास तर याच्यामध्येच जाईल माझा. आणि फ्यूल पण कमी आहे, डिझेल पण टाकायला लागणार आहे, पण अजून काय आमच्या शेड सोबत कॉन्टॅक्ट झाला नाही. तसं असं चालेल, अजून 4-5 वाजेपर्यंत चालेल, त्यामुळे काही अडचण नाही. पण सध्या आता हे मटेरियल वगैरे काढून घेतो, मग लंच वगैरे करायचं. तोपर्यंत यांच्या जीएसबीच्या गाड्या वगैरे आल्या तर ठीक, नाही तर मग दुसरं काम आपल्याकडे आहेच पेंडिंग. ते आतलं जे मटेरियल एक्स्ट्रा झालं होतं ते सगळं बाहेर टाकून दिलं. पाठीमागच्या साईडला सगळं प्लम मॉल भरायचं काम चालू आहे. तर मग त्यांना आता दगड लागणार होते, दगड वगैरे सगळं टाकून दिले. त्यांना टाकून दिले म्हणजे ऑलरेडी खाली खड्डा आहे, त्यामुळे मग बकेटमधून डायरेक्ट ते खाली शिफ्ट करतात. मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आतलं जे पण मटेरियल सगळं लेवल करायचं होतं ते सगळं लेवल झालंय ऑलमोस्ट. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं जे जीएसबीचं मटेरियल येणार होतं त्याच्या जवळजवळ 3 गाड्या आल्यात. आता त्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पण छोटेसे दगड वगैरे बाकी आहेत, ते लेवल ते काढायचे. आता जेवढे आमचे लेबर आहेत हे सगळे अर्धे फोटो काढण्यात व्यस्त आहे, अर्धे सगळं मटेरियल वगैरे खाली करण्यात व्यस्त आहे. कारण प्लम मॉलमध्ये दगड टाकायचे होते आम्हाला. इकडे ॲजॅक्स पण चालू आहे, 1-2 हे जे कॉन्क्रीटचे मिक्सर आहेत ते चालू आहेत. सो एक लोड करायला गेलंय, हे वाले सगळेजण मटेरियल खाली करतात. तर एवढं काम झालं की आम्ही काम वगैरे बंद करणार आहे. हा ब्लॉग एवढाच होता, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.